ज्या वयात हातात पाटी पेन्सिल हवी, त्याच वयात पोटासाठी मृत्यूच्या दोरीवरचा प्रवास. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. एकीकडे आपला देश महासत्तेकडे वाटचाल करतोय. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जात आहेत आणि चंद्र मंगळावर झेप घेण्याची स्वप्न पाहिली जात आहेत. पण याच झगमगत्या दुनियेच्या पलीकडे एक असं विदारक सत्य आहे जे काळजाला पीळ पाडतं. ज्या वयात हातामध्ये पाटी पेन्सिल असायला हवी, ज्या वयात अंगणात खेळायचं वय असतं, त्याच वयात एका 6 वर्षाच्या चिमुकलीला पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन दोरीवर कसरत करावी लागते. टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमणाऱ्या या त्र्यंबकेश्वर नगरीत आज एका चिमुकलीच्या पायातील घुंगरांचा आवाज घुमतोय. पण हा आवाज आनंदाचा नाही, तर पोटाच्या भुकेचा आहे. जमिनीपासून 8 ते 10 फूट उंचीवर बांधलेली एक बारीक दोरी आणि त्या दोरीवर स्वतःचा तोल सावरत चालणारी ही चिमुकली. खाली शेकडो डोळे भीतीने विस्फारलेले आहेत. पण या चिमुकलीच्या डोळ्यात भीतीपेक्षा उद्याच्या भाकरीची चिंता जास्त दिसते. हातामध्ये एक लांब काठी, डोक्यावर हंडा आणि पायाखाली मृत्यूला आव्हान देणारी ती दोरी. थोडा जरी पाय घसरला तर मोठा अनर्थ घडू शकतो. पण पोट नावाची गोष्ट माणसाला काय काय करायला लावते याचं हे जिवंत उदाहरण आहे. बघणारे टाळ्या वाजवतायत, काही लोक पैसे फेकतायत, पण टाळ्यांच्या कडकडाटात त्या चिमुकलीचं हरवलेलं बालपण कोणालाच दिसत नाहीये का? ही छोटी मुलगी कशी आपला जीव मुठीत धरून कसरत करते. जेव्हा त्या चिमुकलीला विचारलं, बाळा, तुला एवढ्या उंचावर दोरीवर चालताना भीती नाही वाटत का? तेव्हा तिने दिलेलं उत्तर काळजाचा थरकाप उडवणारं होतं. ती निरागसपणे म्हणाली, भीती तर वाटते साहेब, पण पोटासाठी करावं लागतं. एका छोट्याशा जीवाच्या तोंडून आलेले हे शब्द आपल्या व्यवस्थेच्या तोंडावर मोठी चपराक आहेत. ज्या वयात या चिमुकलीने उंचावर झोके घ्यायला हवे होते, त्याच वयात ती मृत्यूशी झुंज देणाऱ्या दोरीवर स्वतःचा तोल सावरते. तिच्या डोळ्यातील ती हतबलता आणि पोटाच्या आगीपुढे फिकी पडलेली मरणाची भीती आजच्या प्रगत भारताच्या चित्राला काळीमा फासणारी आहे. टाळ्या वाजवून पैसे फेकणाऱ्या गर्दीला कदाचित तिची ही कसरत खेळ वाटत असेल, पण त्या चिमुकलीसाठी तो खेळ नाही, तर आजच्या रात्रीच्या भाकरीची धडपड आहे. देश प्रगती करतोय असं आपण म्हणतो, पण समाजातील हा घटक आजही इतका मागे का? या मुलांच्या शिक्षणाचं काय, यांच्या सुरक्षेचं काय, की केवळ पोटाची भूक भागवण्यासाठी या निष्पाप जीवांना रोज मृत्यूशी खेळावं लागणार? हा प्रश्न फक्त या चिमुकल्या अनुष्काचा नाही, तर अशा हजारो मुलांचा आहे जे पोटासाठी रस्त्यावर कसरती करत आहेत. प्रशासनाने आणि समाजाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या चिमुकल्यांचे हात कामासाठी नाही, तर शिक्षणासाठी सावरले पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं? देशाची ही प्रगती खरोखर सर्वसमावेशक आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. बघत रहा कबीर न्यूज नेटवर्क, त्र्यंबकेश्वर. सत्य मांडण्याची आमची जिद्द.